आणि खाली पडलोय. कारण आज बेकार विषय झालाय. वाटतच नाही की गाडी पडली म्हणून. ही बादल पूर्णपणे इथं टेकतंय. हे बघा इथं टेकतंय. मोठी पवन चक्की दिसते डायरेक्ट एकदम जवळून गेल्यानं. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन क्रेझी ब्लॉग मध्ये. क्रेझी नवं भावनो, कारण आज बेकार विषय झालाय. बेकार विषय असं झालाय की मी डायरेक्ट गाडीवरनं डायरेक्ट पूर्ण स्लिप झालोय आणि खाली पडलोय. गाडी स्लिप होऊन पूर्ण पडली पण गाडीचं काही फुटूट काही झालं नाही. तर एकच वस्तू तुटली आहे. मी तुम्हाला सांगतो काय तुटलंय. आपण जाऊ आता गाडीकडं आणि मग बघू. ओके, ही सावली कशी येते रे ब्लॉकच्या वेळेस. गाडीची अशी वस्तू तुटली की तुम्ही बोलणार की बाबा हे कसं तुटलं. आणि चला तुम्हाला जाऊ तुम्ही डायरेक्ट. पहिले पाणी पिऊ द्या, पाणी पिलं नंतर जाऊया. ओके चला जाऊया. तुम्हाला जाऊ मी काय तुटलं आहे काय नाही. तर हे बघू शकता तुम्ही. आता तुम्ही बोलणार की गाडी पूर्ण चांगली आहे पण काय तुटलंय. तर तुम्हाला दिसतंय का? कमेंट करा काय तुटलं दिसतंय तुम्हाला, सांगा लवकर. मी दाखवतो आता तुम्हाला काय तुटलंय. टॅन तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बोलणार आहे कसं तुटलं. आता गाडी खाली पडली आणि इथे एक दगड होता, म्हणजे थोडा मोठाच दगड होता. त्यावरती डायरेक्ट पूर्ण असलं होतं का नाहीये, असलं झालंय पूर्ण. तुम्ही बघू शकता. तर जाऊ दे, सोडा, काही विषय नाही. ते तुटलंय तर आपण आता थोडं नवीन करून घेऊया त्याला, म्हणजे नवीन टाकूया. बघू शकता त्याला नवीन टाकलं का नाही मग क्लिअर होतंय ते बरोबर. आणि एवढं बरं झालं की माझ्या हात पायाला काही लागलं नाही, नाहीतर बेकार विषय झाला असता. ती थोडं तुटलंय पण तुम्ही बोलणार नाही बाबा की गाडी पडली म्हणून. वाटतच नाही की गाडी पडली म्हणून. अँड होऊ द्या, होत असते छोट्या मोठ्या घडामोडी. बड़ी बड़ी शहर में छोटी छोटी बातें होती रहती है, लेकिन छोटी छोटी बात में अच्छी होगी मुझे लगा नहीं, वरना फिर डायरेक्ट हॉस्पिटल में रहना पड़ता. ओके होऊ द्या. आणि मी आता आलोय घरी, पण आता समजायला झालंय काय करू काय नाही. तुम्ही बघू शकता सनसेट. तुम्हाला धावतो मी. तर ठीक आहे, आता आपण वरती जाऊ. वरती म्हणजे डायरेक्ट वरती नव्हतं, इथं 3rd फ्लोअरला. ओके, आणि तिथं जाऊ आणि बघू वातावरण. तुम्हाला मी सनसेट धावतो. तर चला जाऊया. थोडं तोंड वगैरे धुतो, मी बाहेरून आलो आणि तोंड वगैरे धुतो. तर चला जाऊया मग आपण. ओके, आणि मोबाईलमध्ये बॅटरी पण कमी आहे. बॅटरी फक्त किती असेल, 47 आहे फक्त, आणि फक्त 47 बॅटरी आहे. आणि माझा मोबाईल जास्त चार्ज खातोय, काय झालं काय माहिती, एक नाही कापत आहे. असू द्या, मी थोडा मोबाईल चार्ज करतो. तोपर्यंत मी हातपाय वगैरे तोंड वगैरे धुतो आणि मग जाऊ आपण 3rd फ्लोअरला. तर चला जाऊया. तोपर्यंत मी चार्जिंग वगैरे लावतो. तर चला जाऊया आपण आता 3rd फ्लोअर. ओके चला. तर तुम्ही बघू शकता पाठीमागं मी आलोय वरती, म्हणजे 3rd फ्लोअर आलोय मी. आणि तुम्हाला धावतो आता मी. आता काही बघण्यासारखं नाही. बघण्यासारखं म्हणजे तरी वरची ती आभाळ असते का नाही, बादल, ही बादल पूर्णपणे इथं टेकतंय. हे बघा इथं टेकतंय पूर्ण. याच्या पण खालतंय, या दिसतंय तुम्हाला, तिथपर्यंत असतंय ते. भावांना ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक गोष्ट जाऊ, तुम्ही बघा, तुम्हाला ती पवन चक्की दिसतं का तिकडं डोंगराच्या पलीकडे आहे ती, म्हणजे खालच्या साईडला आहे ती. तर आपल्याला तिथं एक दिवस जायचं आहे. आणि तिथं एकदम म्हणजे मोठी पवन चक्की दिसते डायरेक्ट एकदम जवळून गेल्यानंतर. तर एक दिवस जाऊया तिथं पण ब्लॉग बनवूया. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. बाय.